चलनावरचा विश्वास हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असतो, पण नागपुरातल्या एका फ्लॅटमध्ये विश्वासाला सुरुंग लावणारा कारखाना सुरू होता। प्रिंटरवर चक्क बनावट नोटा प्रिंट केल्या जात होत्या आणि त्या नोटा शांतपणे बाजारात वटवल्या जात होत्या। दोन इंजिनियर भावांच्या या धक्कादायक उद्योगाचा पोलिसांनी कसा पर्दाफाश केला, जाणून घेऊयात। नागपूरच्या फ्लॅटमध्ये नोटा छपाईचा कारखाना। गडचिरोलीत बनावट नोटा वटवण्याचं काम। पन्नास शंभरच्या बोगस नोटा छापणाऱ्या भावांना अटक। नागपूरच्या एका फ्लॅटमध्ये बनावट नोटांचा हा छापखाना पहा। हा आरोपी 50 रुपयांची बनावट नोट प्रिंटरवर तयार करतोय, तर 100च्या बोगस नोटा त्यानं प्रिंट केल्या आहेत। मूळचे गडचिरोलीतले आणि सध्या नागपुरात वास्तव्य करणाऱ्या मयूर डोईजड आणि आदित्य डोईजड या दोन इंजिनियर भावांनी हा बोगस नोटांचा कारखाना सुरू केलाय। गडचिरोलीत एका बँकेच्या एटीएम मध्ये रक्कम डिपॉझिट करताना काही बोगस नोटा आढळल्या होत्या। गडचिरोली पोलीसमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रचे जे मॅनेजर आहेत त्यांनी कंप्लेंट दिली की त्यांच्या एटीएम मध्ये 21 100 रुपयाच्या नकली नोटा डिपॉझिट केल्या गेल्या होत्या। ते रजिस्टर होताच आम्ही ज्याने डिपॉझिट केल्या होत्या त्या आरोपीला ताब्यात घेतलं। त्याच्याकडे विचारपूस केल्यावर असं निष्पन्न झालं की त्याला एका दुसऱ्या आरोपीने नोट दिल्या होत्या आणि अजून 2 आरोपीने त्या नोट छापल्या होत्या। हे प्रकरण पोलिसांकडे आल्यावर या प्रकरणाच्या तपासाचे धागेदोरे नागपूर शहरात डोईजड बंधूंकडे त्यांना घेऊन गेले। पोलिसांनी नागपुरातील फ्लॅटवर छापा टाकून दोन्ही भावांसह 4 जणांना अटक केली आहे। त्यांच्याकडील प्रिंटर आणि साहित्य जप्त केलं। बनावट नोटा छापण्यासाठी हे भाऊ स्टॅम्प पेपरचा कागद वापरत होते। पोलिसांच्या नजरेत येऊ नये यासाठी हे भाऊ 50, 100 आणि 200 रुपयांच्या बनावट नोटा छापत होते। सध्या झालेल्या तपासानुसार तरी असं वाटतं आहे की जे आरोपी आहेत त्यांनी या आपले जे ओरिजिनल नोट्स असतात त्यांची स्कॅन करून कलर झेरॉक्स काढली आहे आणि हे एका घरातच केलेलं आहे। परंतु जर अजूनही याच्यात काही आरोपी इन्व्हॉल्ड असतील तर ते चौकशी दरम्यान पुढे येताच त्यांना आम्ही अरेस्ट करू। इंजिनिअरिंगचं शिक्षण घेता घेता या डोईजड भावांचा उद्योग पोलिसांचं डोकं चक्रावून टाकणार आहे। गेल्या 4 वर्षात त्यांच्या या छापखान्यात किती नोटा छापल्या आणि त्या कशा वटवल्या याचा आता पोलीस शोध घेत आहेत। आशिष अंबाडे, झी 24 तास, गडचिरोली।